हॅलो, गुड मॉर्निंग 5 मिनटं बाकी आहेत 12ला. गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आत्ता एवढी घाई गडबड होते ना की काय सांगू, खूप घाई गडबड होते. आज उठलोसुद्धा लेट, कारण फुल काल मला जागरण करवले. कारण मला 3:45 वाजल्यापासून सकाळी जागं होतो. तो 7 वाजता झोपला, म्हणजे 2-3 तास तरी जागं होतोच. आणि अशी त्यावेळेला झोप आलेली असते ना, लय बेकारवाली झोप आलेली असते. त्याच्यामुळे लय डेंजर अवस्था होते. म्हणून उठले लेट, पटापट आंघोळ केली, तयारी केली. आणि तोपर्यंत याच्या आंघोळ करणाऱ्या आल्या त्या काकी. मग त्यांना तेल वगैरे द्यायला लागलं. मग पाणी, मग गौरांशला आंघोळीला, मग त्याला नाश्ता दिला. मी चहा चपाती खाल्ली, आईने चपाती करून दिली माझ्यासाठी. आता ते दृष्ट करतात तर ते पेटवायचं. बाबडा पी पटापट चाल. 12 वाजायला आले. तर आता गौरांची तयारी करायची मला. तर आईने त्याला खिचडी न्यायची होती, साबुदाण्याची. मला खिचडी बनवून दिली आहे. तर आता मला डब्बा भरायचं आहे, हे सगळं आवरायचं आहे. मेन म्हणजे मला बेडशीट बदलायची होती. कारण आता हा झोपते बघू, नंतर याला खाली ठेवून मग बदली करते. कारण शिसू आणि 2-3 दिवसात बदली केली पाहिजे. पी रे बटापट सोनू. संपलं. चल, दादाची तयारी करायची मला. बबलू, बाबडू. आता याला 1.5 महिन्याचा डोस द्यायचा आहे. त्याची मला भीती वाटते. कारण 3 असतात. एक मला वाटतं हातावर, एक मांडीवर, आणि दुसरा कशावर असतोय, असे 3 असतात. बघू आता. मी विचारलं अंगणवाडीच्या बाईंना, तर त्यावेळेला 22 तारखेला इथंच. आणि मी काय प्रायव्हेटला द्यायला जात नाही, आपले सरकारी मस्त. गौरांशला जेवढे पण झाले ते सरकारीच. बबडा पी लवकर चल. झोपला तर सुद्धा. पी बघू, थोडाशाच राहिला. एक दिवस आड असे ब्लॉग बनवते. कारण काय नसते. आणि असा या दोघांच्या पाठी दिवस जातो ना, बापरे, काय माहितीच पडत नाही. हा समजा दिवसभर असतो, पण 12पर्यंत तरी सांभाळायला लागतं, 12:30पर्यंत तरी गौरांशला. त्यानंतर मग मी झोपायला गेलेलं दुपारी. आता ब्लॉग बी एडिट करेपर्यंत, अपलोड करेपर्यंत टाईम होऊनच जातो. आता बघा 1 वाजतील. बरंच साफसफाई बाकी आहे. फक्त झाडू तरी मारायचं आहे मला. असं काय समजत नाही रे बाबा. काल मी थोडी सकाळी भांडी घासली, पण आई मला बोललं की भांडी थंड पाण्यात नको जाऊ, भांडी आणि बालवते वगैरे नको धुवू. मग मी गरम पाणी केलेला आणि लादी पुसलेली. हात पण पुसायचा विचार आहे माझा, नाहीतर बघू उद्या पुसेल. झाडू वगैरे ते मारला आहे. आणि काल भाकरी बनवल्या मी. मग आई भाजी एक काम तरी केलं पाहिजे ना. आता 1.5 महिना व्हायला आला ना, मग त्यांना पण नको ना. असं वरचं करू शकते मी, बाकी मग पाण्यातलं नको. ती पटापट पिल्लू. चल, दादाची तयारी करायची आहे. बबडा झाला गोल. चला पटापट त्याची तयारी करते, याला झोपवते, आणि मग बघूया, ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. 1, 2, 3 आम्हाला अभ्यास येतात. अजून ना त्यानंतर आम्हाला ना कोणी चांगलं काढलं की त्याला ना कुणी एकदम सुंदर अक्षर काढलं ना. आज तू डब्याला काय घेतलंय? कोणी ना टीचरला बिना विचारून ना अभ्यास केला ना. कोणी ना बिना विचारून टीचरला अभ्यास केला ना, 4 पानात, तर ना त्याला किती विल्ली माहिती? बोल. 12:15 वाजले आणि आता मी हॉलचं जरा साफसफाई करून घेते. इकडं कलर मारायचा विचार आहे माझा. बघूया कसं होतंय. पहिला हॉलचं झाडू मारून घेते पटापट. आणि याला पहिला तयारी झाली. काय करतोय डब्बा भरलेला आहे. डब्याला काय घेतलंय गौरव आज?
काय साबुदाण्याची खिचडी घेतली त्याने, तर डब्बा भरला आहे त्याचा, त्याला पाठवला स्कूलला, तर तोपर्यंत मी साफसफाई करून घेतो. तर इथं मी हॉलची साफसफाई करून घेतलेली आहे, म्हणजे झाडू मारून घेतलेला आहे. आणि इथं शिवरॅकसुद्धा साफ केलेला आहे. एवढा घाण झालेला ना, खूपच घाण. आणि सगळे तिघांचे शूज आहेत, जास्तीत जास्त बाबांचे, यांचे तिघांचेच आहेत. आणि आई इथं कोयरी साफ करत होत्या. वाजलेत बघा किती, 1:45. आणि हे मंडळी झालं हॉलची साफसफाई. आता अंड्याचं कालवण बनवतं माझ्यासाठी. 1 वाजला आहे. काही तरी हा बऱ्यापैकी झोपला म्हणून बरं आहे, कारण हॉलची साफसफाई करणं गरजेचं होतं. आता म्हणजे साफसफाई म्हणजे झाडू मारला, खूप घाण होते. एवढी हॉलमध्ये नसते, हॉलची जास्त करायला लागत नाही. तर शू रॅक तेवढा साफ केला. किचनचं करायचं आहे. आता किचनचं बघूया उद्या वगैरे किंवा संध्याकाळी, जसं टाईम भेटेल तसं. इथं जरा कलर मारायचा विचार आहे माझा. पुरं एकदम वेगळीच वाटते भिंत, त्याच्यामुळं हाय कलर डब्यामध्ये, तर तो बघूया. सफेद आहे. तर पहिलं मला ब्रश शोधायला लागेल. ब्रश मी कुठं ठेवला आहे तर तो शोधल्यावर हळूहळू मारून घेते, पटकन होऊन जाईल. एवढी मोठं नाही आहे, 2 कपाट आहेत, तिथं काय मारायचं नाही, फक्त ही छोटीशी आणि या 2 एवढंच आहे. आता पटकन मी कालवण बनवते आणि जेवून घेते. 1 वाजले बघा. जरा पाणी वरलं तोंडावर आणि आता बनवून घेते. आईने सोयाबीनची भाजी ते भावांना डब्याला वगैरे मिक्सरला वगैरे असं बनवलं आहे. भात बनवला आहे, खिचडी बनवली गौरांशला. आणि मी आता पटकन अंड्याचं कालवण टाकते. मला 1 वाजल्या, पटकन जेवून घ्यायला. परत आज व्लॉग नाही टाकायचा, फक्त रील वगैरे पोस्ट करायचे. बघूया कसं होतं आहे ते. आणि आता वाजलेले आहेत 5:45. तर आता मला भाकरी बनवायची आहेत 4-5. याला झोपवते पहिला. हा उठला आहे मगाशीपासून. मी जरा झोपले ना, आज पण तसंच झालं, थोडंसं झोप भेटली मला आणि हा उठला. तर एवढी भयंकर झोप येत होती ना, लय झोप येत होती. तर आता ना याला झोपवते आणि मग 4-5 भाकरी टाकून घेते पटकन. बघू आता पटापट झोपा. डोळ्यावर केवढी झोप आहे बघ. पप्पा गेले दादाला आणायला ना. तू जाणार दादाला आणायला, जाणार शाळेत? हां ये बुबरा, ये माझी बुबरा. चला झोपवते, चला झोप. आली झोपाला मम्मा. याला झोप नको. कशाला? मग कशीपासून जागा येतो. नाही मला याच्यासोबत खेळायचं. काय खेळायचं? बॅट बॉल नाही, ते जे लाल करत खेळायचे ते. बघ डोळे पेंगले ते झोप आले. बघू झोपू नको आता, डोळे पेंगायचे नाही. त्याला मला आता भाकरीच पाहिजे, मला चपाती नको. बाबू झोपू नको, बाबू झोपू नको, नाहीतर ना तुला ना काय मोठे मुलांचे नाही ऐकणार बाबू बोलणार. मी मोठा आहे तुझ्यापेक्षा. मोठा आहे तो. मग त्याला झोप आले बाबू, फक्त जागा आहे मगाशी. माझ्या ऐकच मुली, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा. थांब रे बाबा. माझ्या आई माझी पहिलीची माझी फुल्लो दादाच्या ऐकायचं नको. गौरांशाला केवढी झोप आले बघ. पप्पी दे आणि झोप दे. नको गौरांश. आई बाबरी माझी जाडीशी. कपडे काढ, कपडे त्याला पण दाखव ना. नको, त्याला नंतर दाखवायचं, थोडासा मोठा झाला की. हा गडी गडी गडी. कपडे काढ जा, कपडे काढ जा. मला जावं यायला लागल्या. उठ 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 उठ. झोपला बघ तो. जागा आहे ना मगाशपासून. किती वाजल्यापासून? 3:30 वाजल्यापासून जागा येतो. आता 6 वाजले. मम्मा तू झोपला. मम्मा तू माझ्याला पेननी चेक करून दे ना. काय चेक करू? वही. बॅग आणलीस का इथं तू वही चेक करायला? जा बॅग घेऊन ये जा. आणि कपडे काढायचे. तुला काय सांगितलं? कपडे काढायचे हात पाय धुवायचे नको. जा लवकर. नको तो झोपाय ना. कपडे पण काढ जा.
बोला काय बोलला? काय बोलते काय माहिती. चला झोपलेला आहे इथं, भाकरी करते, झोपते. झोप आली त्याला मस्त. हा मसाला बघा असा खराब झाला, बुरशी पकडते. थोडासाच होता आणि हा इकडं ह्याच्यात काढले. असा पाहिजे सुटसुटीत मसाला आणि हवा लागून नाही द्यायला. बरोबर पॅक करून ठेवला आता. त्याला झाकण लावायला लागेल. यांचं काय झालं बघा. आणि इकडं आमचा बबडू झोपतच नाही. झोपवलं तर मला भाकरी बनवायची एक. पकडा रे, मला एक भाकरी बनवायची आणि काहीतरी कालवण बनवते. लोकांनी कोलबी बनवली आईंनी त्यांना. मी बनवते कपूरा. दाखव हे बघा कपूरे. तुम्ही कधी खाल्लेत का? दाखव लवकर दाखव. हे बघा कपूरे. कधी तुम्ही खाल्लेत का? नसेल खाल्ले तर या आमच्या घरी. काय कपूरा येडे. तर आता मला काय बनवायचं. सकाळी अंड्याचं कालवण बनवलेलं, पण त्याला स्नावर वगैरे ना बिलकुल चव नाही लागत. थांब रे गौराज, पकड ना तिथं. माझं काय बनवायचं ते बघते मी. तू पण गाणार ना माझ्या संगीत? बाळवती सुटतात बघा. कसं केलं बघ, कसं केलं रे. डोला बिना मारतोय आता कपूरा ऐकून. आता आमची दोघांची सुद्धा व्हिडिओ एडिटिंग चालू आहे. हे इकडं करतात, मी इकडं करते. एक आमचा बाळ इकडं झोपलंय, मोठंवाला एक इकडं झोपलंय. याची तर आता झोपले त्याची भीती वाटायला लागली मला, कारण आता झोपलाय ना, नंतर उठेल. तू झोप ना, नंतर उठायचं. तू झोप ना. तू काय शांतपणा करते? तू झोप ना. जरा मग माझी व्हिडिओ एडिट करा. सकाळी उठून कर. तुला कुठं लाख रुपये येतात? यालाच बोलतात पैसे आल्याशिवाय कोण व्हॅल्यू. हा हा नाही तेच आहे. 2 दिवसाचा एकदा व्हिडिओ करतो. मग तसंच करते मी. एवढी काय टेन्शन घेते? उद्या एडिट करायला नाही लागत का? आजारी पडायची सांगू खरोखर, जोपर्यंत पैसे येत नाही ना, म्हणजे चालू होत नाही ना यूट्यूबकडून, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवते त्याची व्हॅल्यू नाही आहे. असं आहे. आता यांचं कसं बनवतात तर पैसे येतात. आता यायला लागलेत म्हणून लय उडतात. 300 रुपये येतात. 300 रुपये. 300 रुपये येतात. किती येतात मग? चंद येतात, चांगले येतात पैसे. अरे दिवसाचे 300 रुपये ग. मी कुठं दिवसाचे बोलते. मग दिवसाचे 300 रुपये येतात. सकाळचे 300, संध्याकाळचे 300. पैसे येतात तर उडतात बघा. आणि मला येत नाही तर मी बसले. आल्यावर मी पण उडील. उडतात बिडतात ना. पोट पाणी चाललंय गरीब. आता बोलले ना मला तुम्ही, तुला काय पैसे येतात का? असं नाही बोलायचं आहे ना, कारण मी सुद्धा बनवते ना. कधी ना कधी येणार मला. बघूया. मला बाळाची भीती वाटते कधी उठणार. कारण रात्री मध्यरात्री उठतो ना, लय डेंजर झोप आलेली असते मला. तर आता उठून थोडंसं जागा राहिला तरी चालेल असं करते. औषध तर पाजायचंच आहे. आता औषध पाजते त्याला. औषध पाजता पाजता उठणार तर. वाजलेत किती माहिती आहे का? 11:30 वाजले का? पाठी दिसते ना. 11:15. तुम्हाला काय पाहुणे असं करायला काय नाही, रोजचेच आहेत. आता मला हे 12पर्यंत झोपले पाहिजे, कारण उठतात किती वाजता? 5 वाजता. तुझ्या साला उठीन. 12ला झोपले तर 6 तास झोप झाली. आम्ही झोपेन आता. माझं झाले 10 मिनिटाचं काम राहिले. आय विल गो टू स्लीप. अरे बाबा, ट्युशन लावणार आहे मी आता याच्याकडं. म्युन्सिपाल्टी शाळा बंद झाली ना, टेन्शन का? कधी बांधतायत ती? इंग्लिश मिडियम चालू झाली पाहिजे याला शाळेत टाकेपर्यंत. म्युन्सिपाल्टी इंग्लिश मीडियम शिकवते. हां, इंग्लिश मिडियम चालू करणार आहे तिथं. आता हे भिकार सोडून मराठी मिडियम बंद करायला लागलेत ना. हां, सगळीकडे इंग्लिश का? काय माहिती, म्हणून त्याला नूतनला टाकलं. मराठी शाळा शिकल्या पाहिजे.
आमचं मराठी शाळा जिंदाबाद. चांगली आहे इकडची शाळा, खूप छान आहे, मस्त शिकवतात वगैरे, सगळं छान आहे. नाहीतर आता सगळ्या प्रायव्हेट शाळा चालू झाल्या आहेत. तर चला, आज माझी नाईट ड्युटी आहे असं वाटते 100%. आणि एकदम गोंडस झोपलेलं आहे बाळ माझं. हा, एकदम मस्त खेळला आणि झोपला. तर चला, ब्लॉग इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर सबस्क्राईब करा. लवकर 4000 तास होऊ दे, म्हणजे मला सुद्धा पैसे येतील. मग मी यांना दाखवेल मला दाखवील लगेच, आले की दाखवील पैसे. तेच तर बोलतो, आले की लगेच पैसे दाखवील, देणार नाही, दाखवील. किंवा बाई 50,000 ठेवा. द्यावा, देईल 500 रुपये येतील. 5,000 रुपये त्यातनं 500 रुपये तुम्हाला, 500 रुपये मला. हां, बाय बाय. बाय बाय करा. चला, बाय बाय. हे बघा, बाय बाय तिकडं मच्छर बसलेला इथं, मच्छर बसलेला चावत होता मला.